हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण बघणार आहोत नेल एक्सटेन्शन्स कसं बनवतात. सो बघू शकता तुम्ही, असं आपण नेल एक्सटेन्शन्स बनवणार आहोत या व्हिडिओमध्ये. सो बेसिकली आपण हा ट्युटोरियल फॉलो करणार आहोत. सो ॲज अ फर्स्ट स्टेप आपण बघतोय की कुठले नेल्स एक्झॅक्टली आपल्या फिंगर्सला फिट होत आहेत. सो बेसिकली त्यांच्याकडे 10 साईज आहेत फॉर एक 1 फिंगर. सो असं आपण बघूया की प्रॉपर नेल जो आहे, प्लास्टिकचा जो नेल आहे तो आपल्या फिंगर्सच्या नेल्सला फिट झालं पाहिजे. सो असं करून मी कम्प्लीट 5 नेल्स कलेक्ट करणार आहे. सो बघू शकता मी कशा प्रकारे प्रॉपर आपल्या एजेसला फिल करतील अशा नेल्सचे साईज कलेक्ट करत आहे. ओके, सो माझ्याकडे 5 नेल्स आता रेडी आहेत. सो या नेल्स मध्ये आपण जेल फिट करून आपण ते हार्ड करणार आहोत. सो सेकंड स्टेप, इम्पॉर्टंट स्टेप, की आपण आपल्या नेल्सला बफ करणार आहोत. आपल्याकडे तो बफर आहे ज्याच्याने आपण नेल्स मधून ना एक्स्ट्रा मॉइश्चर आपण रिमूव्ह करतो. सो हलके हलके आपल्याला त्या बफरनी ना आपल्याला बफ करून घ्यायचे आहेत ते नेल्स. सो बघू शकता तुम्ही कसं मी बफ करतेय नेल्सला, पॉलिश करतेय नेल्सला. ऑल्सो एक ऍडिशनल स्टेप म्हणून आपल्याला क्युटिकल जे आहे ते थोडे पुश करायचे. माझ्याकडे अशा प्रकारचं टूल आहे. सो बघा तुम्ही मी कसं माझ्या क्युटिकल्सला हलकंसं पुश बॅक करतेय, जेणेकरून काय होईल, आपलं नेल प्रॉपर फिट होईल फ्रॉम क्युटिकल टू क्युटिकल. ठीक आहे. सो हलके हलकेसे करायचे आपल्याला पुश, काही त्रास होणार नाहीये यामध्ये. ओके, सो हे सगळं झालं प्रेप फॉर दी नेल. आता जसं आपलं प्रिपरेशन झालंय, यानंतर आपण लगेचच आपलं जेल घेणार आहोत. सो बेसिकली माझ्याकडे पिंक कलरचं जेल आहे, मी लाईट पिंक जेल घेतलं आहे. ओके, सो लाईट पिंक जेल घेऊन आपल्याकडे स्लिप सोल्युशन सुद्धा आहे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, बिकॉज त्याने जो जेल आहे तो प्रॉपर हँडी होईल आपल्याला, बिकॉज जेल खूप स्टिकी असतो, त्यासाठी स्लिप सोल्युशन गरजेचं आहे. ओके, सो ह्या छोट्याशा टबमध्ये मी स्लिप सोल्युशन घेतेय. ठीक आहे. नेल घ्यायचं आपल्याला हातामध्ये. ओके, ठीक आहे. प्रॉपर अगेन चेक करायचं की तो फिट होतोय की नाही. देन आपल्याला त्यामध्ये जेल फिल करायचंय. ओके, जास्त एक्सेस अमाऊंट मी घेणार नाही, बिकॉज मला लाईक मिनिमल लाईक स्मॉल नेल्स हवेत, नॉट सो लार्ज. ठीक आहे. जेल टाकल्यावरती अगेन त्याला स्प्रेड करायचंय. स्प्रेड करण्यासाठी आपल्याला तो ब्रश स्लिप सोल्युशन मध्ये डिप करायचंय. डिप करून एक्सेस स्लिप सोल्युशन आपल्याला काढायचंय. पूर्ण तिकडे वॉटरी वॉटरी करायचं नाही आपल्याला, जस्ट आपल्याला तो ब्रश लाईक वेट हवाय स्लिप सोल्युशन डिप करायचंय, एक्सेस काढायचंय आणि आपल्याला पुशबॅक करायचं आहे. बघा मी कसं फॉलो करतेय. हलकसं मागच्या साईडला पुश करायचं, नेलच्या अप्पर साईडला आपल्याला पुश करायचंय. प्रॉपर थिकनेस मेंटेन करायचे, सगळीकडे चेक करत राहायचंय की थिकनेस एक्झॅक्टली इवन आहे की नाही. बघू शकता तुम्ही मी कसं प्रेप केलंय नेलला, जेलला, सॉरी. देन हे झाल्यावरती आपल्याला प्रॉपर ते आपल्या नेलवरती फिट करून घ्यायचंय, एकदम स्टार्ट पासून ते एंड पर्यंत. ठीक आहे. मी थोडंसं प्रेशराईज केलं, जेणेकरून एक्सेस जो जेल आहे तो बाहेर निघालाय. सो मी तो रिमूव्ह करून घेते अगेन स्लिप सोल्युशन मध्ये डिप करून, बिकॉज जर तुम्ही नॉर्मली गेलात तर ते स्टिकी होऊन जाईल. ठीक आहे. सेकंड स्टेप, आपल्याला तो क्लिप अटॅच करायचा आहे अँड देन युव्ही लाईट मध्ये आपल्याला 1 मिनिट साठी ठेवून द्यायचं. आफ्टर 1 मिनिट बघू शकता आपला नेल पूर्ण हार्ड झालं असेल. मी ते रिमूव्ह करायची कोशिश करते, बट ते नाही होत. देन आपल्याला स्लोली स्लोली जो वरचा नेल आहे ना रिमूव्ह करायचा आहे. अँड ठेंटेड युअर नेल इज रेडी. ठीक आहे. कम्प्लिटली हार्ड आहे हा आपला नेल. ओके, बट तो आबाडधोबड असणार आहे थोडं. ठीक आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, मी जो एक्स्ट्रा जो नेलचा पार्ट आहे जो बाहेर आला होता, जो की गरजेचा नाहीये, तो मी रिमूव्ह करते फ्रॉम दी नेल कटर. सो बेसिकली हा आपला नेल रेडी झालाय, ज्याला आपण नेल कटरनी काही करू शकतो. ओके, सो तो एक्स्ट्रा पार्ट मी इथे कट करतेय, जो की क्युटिकलच्या साईडनी बाहेर आलाय, ओके. देन आपल्याला नेलला जे काही शेप द्यायचा आपण तो देऊ शकतो. बेसिकली मी बेसिक स्टेप दिलेला आहे, मी जास्त हेवी शेप मध्ये नाही गेलेली. आपला बेसिक इझी शेप दिलेला आहे, विच इज लाईक आल्मंड स्टाईल मध्ये दिलेला आहे, जो की मी नंतर चेंज पण करते. आय डोंट नो मला काय झालं होतं. सो बेसिकली मी आल्मंड शेप द्यायचं ट्राय केलेला आहे.
ओके. सो हा स्लिप सोल्युशन बेसिकली ड्राय होतो. सो लाईक ॲज अ प्रिकॉशन आपण काय करू शकतो, त्याला झाकून ठेवू शकतो व्हेनेव्हर, जेव्हा ते यूजमध्ये नाहीये. सो मला हे नंतर कळालं, तोपर्यंत माझं बराच स्लिप सोल्युशन वेस्ट गेलं. दॅट इज द थिंग. सो इथे मी दोन नेल्स एकत्र प्रेप केलेले आहेत. अँड अगेन एक अजून गोष्ट, जर आपलं नेल्स जो वरचं प्लास्टिक और फेक नेल आहे तो निघत नसेल, तर आपल्याला जेंटली एका साइडनी आपल्याला पहिले काढायचं आणि देन आपल्याला दुसऱ्या साइडने काढायचंय. बघू शकता माझं नेल कसं इझिली रिमूव्ह झालं ना. ओके. सो हे ऑफकोर्स मी दोन्ही नेल्स मध्ये काहीही व्हेरिएशन नाही केलंय, बट मी जो लाईक सेकंड लास्ट नेल आहे त्यामध्ये थोडंसं ऑम्ब्रे इफेक्ट मला ट्राय करायचं होतं. सो मी व्हाईट जेल घेतले आणि पिंक जेल घेतले, दोघांना मिक्स करून असं मी ब्युटिफुलचा नेल बनवणार आहे. मला तो प्रचंड तोच नेल जास्त आवडलाय. सो बघू शकता मी वरच्या साईडला व्हाईट स्प्रेड करते आणि खालच्या साईडला पिंक जेल स्प्रेड करते. सो ह्या नेलसाठी मी व्हेरिएशन ट्राय केलं, प्लस मी जे टिप्स आता तुम्हाला सांगितले आहेत ते मी फॉलो केले यामध्ये. मीन्स नेलचं क्लिप अटॅच केल्यावर मी अपोजिट साइडने बघू शकता तुम्ही नेलमध्ये जो जेल आहे प्रॉपरली स्प्रेड केले, थिन करायचं ट्राय केले. एक्स्ट्रीमली थिन नाही, नाहीतर ते ट्रान्सपरंट होईल. अँड फायनली माझे 5ही नेल्स जे आहेत प्रेप झालेले आहेत कम्प्लिटली. बट अगेन मला आता बफरनी त्यांना प्रॉपर शेप द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही की मी कशी एक शेप द्यायचं ट्राय करत आहे. हा बफर पण खूप छान आहे. हा किट मी Amazon वरून ऑर्डर केलेला. अँड फायनली माझे सगळे नेल्स झालेले आहेत कम्प्लीट. एवढे परफेक्ट नाही म्हणू शकत, बट आय थिंक फर्स्ट ट्राय मध्ये बेस्ट आहे. जर तुम्ही माझे टिप्स फॉलो केलात तर नक्कीच तुम्ही फर्स्ट ट्राय मध्ये देऊ शकता. थोडं पेशन्स ठेवावं लागेल आपल्याला आणि टिप्स फॉलो नक्कीच करा. बेस्ट रिझल्ट. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.